आणि कैकई, पण या शब्दानं बोलू लागली, सुनो प्राण प्रिय भावत जीगा, सुनो प्राण प्रिय भावत जीगा, देव एक भरत जीगा, देव एक भरत निकल जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखने का, असं म्हणणारी रागावणारी कैकई पण या शब्दात बोलू लागली, सुनहु प्राण प्रिय. प्राण प्रिय का? आता तिला दशरथ राजाचे प्राणच प्रिय आहे, ती त्याच्या प्राणावरच टपलेली आहे, हिच्यामुळे त्याचे प्राण जाणार आहे, हिला त्याच्या प्राणापेक्षा आता दुसरं काहीच प्रिय नाही, म्हणून शब्द सुनहु प्राण प्रिय भावत जीका, देहु एक बर भरत हि टीका. एका वराने माझ्या भरताला राज्य द्या, मागहु दुसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस पेश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. आता धक्का. अरे भरत के लिए शासन ठीक है, लेकिन राम को बनवास क्यों? तू तो बोलती थी मेरा राम साधु है. अभी भी बोलती हूँ महाराज, राम साधु है, तो साधु को जंगल क्यों भेज रही? साधु है करके जंगल भेज रही महाराज. साधु जंगल में शोभा देता है, सिंहासन पे नहीं. क्यों महाराज? राम का राज तिलक बताने के लिए आए तो कितने प्रसन्न दिखाई दे रहे थे. भरत के राज्य मंगा तो इतनी उदास क्यों? राम आपका बेटा, भरत आपका बेटा नहीं, कौशल्या आपकी रानी. मुझे क्या बाजार से खरीद कर लाए क्या? ठीक है, दुनिया को कहूंगी कि रघुकुल झूठा कुल है. खबरदार कहते कुल के बारे में कुछ बोली तो जबान खींच लूंगा. और ये भी सुन ले, आज से तू मेरी पत्नी नहीं, तू मेरा पती नहीं, संबंध तोडला. त्याच वेळेला रात्रीचे उद्गार ऐकायला आले प्रजाजनांचे. कल हमारे राजा रामचंद्र हो गए, उसकी प्रजा. आणि ते तापल्या तेलाप्रमाणे शब्द कानात आले आणि दशरथजी मूर्छित येऊन पडले. इकडे सूर्योदय झाला. सगळे सुमंताला विचारतात झाली का राज्याभिषेकाची तयारी? सुमंतजीनी
आज जाऊन पाहिलं तर दशरथजीच नाही, अनुमान केलं कैकेयीच्या महाली असावे. म्हणून सुमंतजी कैकेयीच्या महाली येतात. कैकेयीच्या महाली ती अवस्था पाहिली. मुकुट बाजूला, दशरथ राजा जमिनीवर पडलेला. धक्का बसला. महाराणीजी, काय झालं मालकाला? राम 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 कर रहे रात भर, लगता है राम के साथ कोई जरूरी काम होगा, जा बुलाओ राम को, कैकेयी म्हणाली. आणि मग सुमंतजी रडतच निघाले. टोळकेचे टोळके अडवून, झाली का हो राज्याभिषेकाची तयारी? मेरी मनस्थिती ठीक नाही भाई, मैं पैर पडता हूं, मुझे जाने दो. बस शंका तिथून वाढत चालल्या लोकांच्या. नाही, काहीतरी भानगड आहे. आणि जेव्हा राम प्रभूकडे आले, चलो श्री राम मेरे साथ, बिगर आंघोळीचा राम मागे, रडणारा सुमंत पुढे. शंका बळावल्या, अरे रामचंद्र नहाए नाही, सुमंत जी रो रहे, कुछ तो भी दाल में काला है. रामाने बघितला आपला जन्मदाता जमिनीवर. विचारलं आईला, काय झालं बाबांना? ते पूर्वीचे वर, एका वराने राज्य मागितलं भरताला, एका वराने 14 वर्षाचा वनवास मागितला तुला, त्याच्यामुळे तुझा पिता मूर्छित येऊन पडला. जननी, तू जननी भाई, तू माझी खरी जननी आहे. वास्तविक रामाची जननी कौसल्य आहे. रामाचा जन्म कौसल्येपासून झाला, तरी जननी कौसल्येला का, कैकेयीला का म्हटलं? रामाचा जन्म कौसल्येपासून झाला आई, पण रामायणाचा खरा जन्म तुझ्यापासून झाला, म्हणून तू माझी खरी जननी. आणि मग राम कौसल्या माईकडे येतात. एकदम सकाळी कौसल्या रागावली, रामा अजून तयार नाही झाला? मी रात्रभर जागी आहे. त्या मोत्याच्या माळी, तो मुकुट, तो प्रसाद, तो पोशाख, मी राजमाता होणार आहे, तू राजा होणार आहे, जाय, तुझे बाबा रागावतील, तयार नाही केलं म्हणतील रामाला. आई, आज कळलं, माझा बापासारखा उदार बाप त्रैलोक्यात कोणाला मिळाला नसेल. कदाचित माझ्या वडिलाला वाटलं असेल की माझ्या रामाला अयोध्येचं राज्य मर्यादित आहे, ज्या राज्याला मर्यादा नसतं, अमर्याद असं वनवासाचं राज्य माझ्या जन्मदात्यानं मला दिलं आहे. पिता दीन मोही कानन राजू. आणि मग कौसल्या रडू लागली. बार बार मुख चुंबती माता, ते देखुनी उठा उठी, कौसल्ये राम धरिला पोटी. लल्लाट मर्दुनी लल्लाटी, घातली मिठी श्रीरामा. देखुनी मातेचा कळवळा, राम कृपेचा कोवळा. दुःखाश्रू आले डोळा, बाष्पे गळा रोधिला. आता वनवासात रामचंद्र जातात हे सीतामाईला कळालं. सीतामाई म्हणाल्या, मी येते तुमच्या सोबत सीते, वनवासातलं दुःख तुला सहन होणार नाही, कारण तू नाजूक आहे. नाजूक तुम्ही, मी कसं काय नाजूक? अनुभवानं सांगते. माझ्या बापाच्या बगीच्यात फुलं तोडायला आलता तुम्ही. डाव्या हातात द्रोण होता, त्याच्यात 2 फुलं होती. तिसरं तोडत होता तर घामानं भिजला. मी बघितलं तिथं पूजा करायला आलती म्हणून. 2च फुलात घामानं भिजला होता. आणि मी अख्ख्या फुलाचा हार घेऊन अर्धा तास तुमच्या पुढे लग्नात उभी होती, तरी घाम नाही. मला सांगता का? अहो, ते नेऊन द्या ना, जगते का ते किरकोळ गोष्ट आहे. प्रसंग जातात, नेऊन द्यायचं, त्याच्यात काय विशेष? ते मीटिंग घेऊन निर्णय घेण्यासारखा कार्यक्रम नाही. मागायला देऊन टाका, देऊन टाक, पिऊ दे पाणी, घेऊन जा तिकडे. प्रसंग निघून जातात. झालं ते पाणी घेतल्यानंतर ते इशारे चालले, ते पोच करा, ते पोच करा, उचलायचं, घेऊन द्यायचं विषय. जाऊ द्या, थोडा आहे, थोडा आहे. पाणी पुन्हा मिळेल, हा प्रसंग गेला ना, आहे का? पाणी पुन्हा पुन्हा आणता येईल. सीते, तू येऊ नकोस. आपल्याला वल्कल धारण करावी लागणार आहे. वल्कल म्हणजे, वल्कल म्हणजे झाडाच्या साली. झाडाच्या सालीला वल्कल म्हणतात का देवा? हा. मग आमचं नातं माहिती नाही तुम्हाला? काय? झाडं पृथ्वीची मुलं आहे, मी पृथ्वीची मुलगी आहे. झाडाचं माझं बहीण भावाचं नातं आहे. त्या झाडाची साल नेसताना मला असं वाटेल देवा
यंदा माझ्या भावानं बहिणीला घेतलेली दिवाळीची साडी आहे, अजिबात माझी तक्रार नसणार. आता काय करावं बुवा? सीते बघ, उरकलं तर पुन्हा लावलं सुद्धा. हे बघ जमिनीवर झोपावं लागणार आहे. 14 वर्षे उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाचं. मला आनंद होईल देवा, का तुम्हाला नाही कळणार? लेकीला मायच्या कुशीमध्ये झोपण्याचा काय आनंद होतो हे लेकीला जाऊन विचारा. पृथ्वी माझी माय आहे, तर 14 वर्षे माझ्या मायच्या कुशीत मला झोपायला मिळणार आहे. माझ्यासारखी भाग्यवान लेक जगात कोण आहे? माझी तक्रार नसणार. आता नाईलाज झाला, 4:30 वाजल्यामुळे हो म्हटलं. हो ना, राम सीता दोघही वनवासात जातात. हे लक्ष्मणरावला कळालं, तो पळतच आला. भैया मैं भी आता हूं आपके साथ. अरे मैं बन जाए तो मुझे ले साता हो जाए सब अवदानाथा जासुराज प्रजा दुखारी सोनरूपा वस नरक अधिकारी. मला नेत नसाल तर मी जिवंत दिसणार नाही. ठीक आहे बाबा, जा मागव पिता मातू सनजा आई सुमित्रा माईची परवानगी घेऊन ये. लक्ष्मणजी सुमित्रा मातेकडे आले, परवानगी मागितली. आईनं परवानगी दिली आणि सांगितलं, आजपासून तुझा बाप राम, तुझी माय सीता. रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मजा अयोध्या मठम विद्धी गच्छतात यथा सुखम. लक्ष्मण निघाले तेव्हा पुन्हा आवाज दिला आईने, रुको लखन. क्या मां? 14 साल के वनवास में सपने में भी कभी ईर्ष्या नहीं आने देना. सपने में ईर्ष्या? सपना कब आता मां? आदमी नींद लेता है तब. अच्छा, नींद लेने के बाद सपना और सपने में ईर्ष्या का डर. तो तेरा लखन प्रतिज्ञा करता हूं मां, 14 साल नींद नहीं लूंगा. नींद नहीं लूंगा तो सपना भी नहीं आएगा और सपने में ईर्ष्या भी नहीं. म्हणून जागरण व्रताची प्रतिज्ञा केली. हे कारण शोधा. आजपासून 14 वर्षे झोपणार नाही. आणि जाताना आवाज दिला पत्नीला. बरेच लोक देतात ना घरून जाताना. हो, तुम्ही अनुभव असेल ना तुमचे. उर्मिला, मैं जा रहा हूं भैया के साथ 14 साल. किती? 14 साल. आता 2च तासाकरता जातो, बाहेर जातो, आत येतो, बाहेर जातो, आत येतो, बाहेर. तिथंच घुटमळतो. चाललो बरं का, येतो बरं का, चाललो. कुठं चालला? बारशीला जेवायला उकडगावला. चाललो बरं का, येतो बरं. इथलं सांगतो रे बाबा. मैं जा रहा हूं भैया के साथ 14 साल. सीता मां पे उर्मिला बाहर आली. पतिदेव, आपके साथ आकर आपकी साधना में बाधा नहीं बनूंगी. आपका सुमरन करते मैं रहूंगी, लेकिन मेरी प्रार्थना है, चिंता मेरी मत करो. मेरे दीदी को 14 साल संभालो, बहुत भोली भाली है. म्हणून रामाचा वनवास आमच्या एकत्रित कुटुंबापेक्षा श्रेष्ठ का? स्वतःच्या दुःखाची काळजी नाही, दुसऱ्याच्या दुःखाची चिंता. मेरी चिंता मत करो, मेरे दीदी को संभालो. राम लक्ष्मण सीता वनवादनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे केळीचे खुंट खाली पडले, तोरणं तुटली, गुढ्या उतरवून घेतल्या, पायाखालच्या रांगोळ्या मिटल्या, हातातल्या आरतीतल्या फुलवाती लांब श्वास ओढल्याने विजल्या. सगळे उदास झालं. हे जसं रामायण आहे तसंच लोमटे बाबा परळीमध्ये घडलं. सगळी परळी उत्सुक, मी साक्षीदार आहे. 5 पुण्यस्मरण झाले साहेबांचे. पहिलं, सगळी परळी उत्सुक होती. 5 वर्षापूर्वीचा काळ आठवा. गोर गरिबाच्या कल्याणाचं खातं साहेबांना मिळालं. आपला सर्व गरिबांचा उद्धार होणार. परळीतला झोपडपट्टीतला गरीब असेल त्याने उद्या साहेब येणार आहे म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे हार आणला होता. साहेबाच्या स्वागताला अख्खी परळी उत्सुक होती. पण सगळेचे सगळे हार लोमटे बाबा प्रेत यात्रेत वापरावे लागले. दैव मान्यत्र चिंतयेत. हे असंच रामायण आहे.
तोरण तुटली, केळीचे खुंट आडवे पडले, गुढ्या उतरवल्या, पाय घासू घासू रांगोळ्या मिटल्या. मी साक्षीदार आहे. बाप मेला तरी मुलगा रडला नव्हता, तसे तरुण मुलं ढसा ढसा रडत होते साहेबाच्या जागेवर. लक्षात घ्या. हे गाजर गवत आहे का बिना पाण्यानं उगवतं? अरे अनेक जन्माच्या पुण्याईनं असा एखादा नेता समाजाला मिळतो, एवढं लक्षात घ्या. असा नेता मिळाला ना की समजायचं तो माणूस नाही, देवानं ईश्वराला देवानं राष्ट्राला दिलेली ही देणगी आहे. पण होतं काय, ज्याची गरज समाजाला असते महाराज ते जास्त दिवस जगत नाही, आणि ज्याच्यासाठी समाज वैतागलेला ते लवकर मरत नाही, असं उलट आहे. हे इथून सांगता सांगता मला ती आठवण आली म्हणून सांगतो. अगदी तसं सगळे उदास झाले, कोणी कोणाशी बोलत नाही, अख्खी अयोध्या उदास. वसिष्ठाच्या जवळ रामचंद्र येणार तर कैकेयी पुढे आली. रामा, हे राज्य कोणाचं आहे? माझ्या भरताच आहे. सगळे वैभव त्याचंच आहे. तुमच्या अंगावरचे कपडे त्याच्याच राज्यात. उतरवा. कपडे उतरवून घेतले कैकेयीने. हे वल्कल धारण करा. आणि सीतेच्या हातात वल्कल देऊ लागली तितक्यात वसिष्ठाचं लक्ष गेलं. खबरदार कैकेयी, कल से देख रहा क्या नाच नचाया तूने. बनवास श्री राम को है, सीता को नहीं. आ रही है संस्कृत का दीप जलाने के लिए, जान के उनके पीछे पीछे जा रही है. अगर सीता को वल्कल दिए तो मैं कुलगुरु वशिष्ठ कहता हूं आग लगा दूंगा अयोध्या को, जला डालूंगा पूरी अयोध्या. मग वल्कल द्यायचा कार्यक्रम थांबला. वशिष्ठाला म्हणाले, रामचंद्र गुरुदेव, मेरा भरत आएगा तो धूम धड़ाके से रास तलक करना, हो सके तो संदेशा पहुंचाना. क्या करोगे? बिल्ल के साथ चित्रकूट पर नाचूंगा महाराज, जिस दिन मेरा भाई भरत राजा बनेगा. ज्या पावलानं श्रीराम राज्यावर बसणार होते त्याच पावलानं वनवासात निघाले. दैव मान्यत्र चिंतेत. लक्षात घ्या. व इकडे चालला सगळ्या समाज मागे. त्यांच्या गडबडीनं आवाजानं दशरथजीची मूर्छा संपली. सुमंतला सांगितलं रथ सज्ज केला, रथामध्ये बसवून काही दिवस फिरवून तिघापैकी एखाद्याला वापस आणा. पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरड्या पात्रात आहे. सगळे झोपी गेले. रात्रीचे 12 वाजले तेव्हा लक्ष्मण रडतो. त्याच्या रडण्यानं सीतामाईला जाग आली. प्रभूला जाग केलं. प्रभू अपना लखन रो रहा है. आणि मग प्रभूजी जागे झाले. प्रजा झोपलेली होती. सुमंता, तुमचा रथ अयोध्येकडे गेल्यासारखा दाखवा, लांबून पुढे आणा, आम्ही चालत येतो. सुमंतजीनं तसं केलं. रथ अयोध्येकडे दाखवला गेल्यासारखा पुढे रथ नेला. आता सगळी प्रजा सकाळी सूर्योदय झाल्यावर जागी झाली. पाहतात तर रथाचा माग अयोध्येकडे रथ गेला. अयोध्येत म्हणून ती सगळी प्रजा आली. पाहतात अयोध्येत रथ नाही. प्रजेने प्रतिज्ञा केली, आपल्याला नेलं नाही देवानं. मग आपला भगवान 14 वर्षे शिजवलेलं अन्न खाणार नाही, आपणही शिजवलेलं अन्न खायचं नाही. 14 वर्षे भगवान वियोगी जीवन जगणार आहे, आपणही वियोगी जीवन जगायचं. म्हणून 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये एकाही नवीन लेकराचा जन्म अयोध्येत नाही. इतके व्रतस्थ जगले श्रीरामासाठी प्रजाचे. इकडे रथ पुढे आणला. राम लक्ष्मण सीता रथात जाऊन बसले. शृंगवेरपूरला आले. तो शृंगवेरपूरचा मालक लंगोटीवाला, त्या भिल्लांचा राजा, मोराचा पीस मस्तकाला, पट्टी, पांढरे कुंडल, पांढरे कंकण, लंगोटी लावलेला. त्याला माहिती होतं आपण उपेक्षित समाज आहोत. रस्त्याने चाललो तर मास्ता वापरतात. हात भगवान आहे, चरणाला हात लावू देणार नाही. 25 फुटावरून उभा राहून नमस्कार करतो. एक पापी आपकी शरण में आया भगवान. बस तुलसी जी बोले, जो स्वयं को पापी कहता है वो पुण्य का पहला कदम होता है. परिणाम उडी टाकली लोमटे बाबा. रामचंद्रानी पळत गेले, कडकडून मिठी मारली त्याला. हे रामराज्याचं उद्घाटन आहे. रामराज्य केवळ भाषण दिल्याने येत नाही, गरिबाच्या झोपड्यात जाऊन त्यांचे अश्रू पुसल्यावर रामराज्य येतं. ही सुरुवात आहे रामराज्याची. त्याने विनंती केली, मेरे नगर में चलो. बोले 14 साल किसी के घर नहीं जाता. मग त्या झाडाखाली थांबले. सगळे भिल्ल आले. सर्वांना दर्शन दिलं. प्रभूंनी रात्र संपली. दुसऱ्या दिवशी वडाचं दूध आपल्या जटेमध्ये प्रभूनं, लक्ष्मणानं, सीतामाईनं. मग सुमंत रडू लागला. का? ज्याच्या डोक्यावर मुकुट अयोध्येचा शोभत होता त्याच्या केसाला आज वडाचं दूध लावावं लागलं. रडू आवरेना. आणि
तुम्ही जा सुमंत बाबा. काय निरोप सांगू मालकाला. माझ्या पित्याच्या चरणी नमस्कार सांगा, तब्येतीची काळजी घ्या. येताना बेशुद्ध होते माझे वडील, त्यामुळे बोलणं झालं नाही. म्हणावं तुमच्या रामाचा निरोप आहे, तब्येतीकडे लक्ष द्या म्हणून. लक्ष्मणाला विचारलं, तुमचा काय संदेश सांगू. काय संदेश सांगायचा. म्हातारपणात पत्नीच्या नादी लागून आपल्या प्राणप्रिय पुत्राला हाकललं वनवासात, त्या बापाला काय संदेश. रामचंद्र जवळ आले. सुमंतजी, हा माझा भाऊ आहे ना, जरा गरम डोक्याचा, याला क्रोध आवरत नाही, बोलला असेल, पण म्हातारपणात दुःख होईल माझ्या वडिलाला, याचं बोलणं सांगू नका. मग सीतामाईला विचारलं, तुमचा काय संदेश. दशरथ पित्याच्या चरणी माझा नमस्कार सांगा आणि म्हणावं, आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा. दुसरी तुमच्या सुनाची काही इच्छा नाही म्हणावं. आता सुमंत ढसा ढसा रडला आणि मग गुहक राम, लक्ष्मण, सीता पुढे निघाले. एक नावाडी, नावेचा दोर झाडाला बांधलेला आहे, नावेत बसलेला आहे आणि त्या नावाड्याला प्रभू नाव मागतात. जगाला देणारा भगवान आहे, इथे मागतो का, याचं कारण हा प्रसंग गंगेच्या काठावर आहे. गंगेला भक्ती म्हटलेला आहे आणि भक्तीचे दोन विभाग आहे, सकाम भक्ती, निष्काम भक्ती. तसे गंगेचे दोन भाग पडतात. एका भागाला पाणी वाहतं, एका भागाला रेती उघडी असते. जिकडे रेती उघडी पडलेली असते तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात. तो त्यांचा व्यवसाय आहे परंपरागत. कलिंगड, डांगर, काकडी, टरबूज हे पीक खरं रेतीतलं आहे. माणसाने सुधरून मातीत आणलं आणि इंजेक्शन देऊन पुन्हा हातगाड्यावर नेलं. नाहीतर ते रेतीतल्या टरबुजाची चव पहा. ते पाणी द्यायची गरज नाही त्याला, एकदा लावलं की त्या ओलाव्यावर तयार होते. काकडी, टरबूज, कलिंगड, डांगर हे सगळे रेतीतले पीक आहे. ते आमचं मध्य प्रदेशमध्ये रामायण होतं. याच्या गावाच्या पुढे कनान नदी आहे, छिंदवाडा कनान नदी आहे. तुम्ही होते, पाटील होते. किती खाल्ले तरी पोटच भरल्यासारखं वाटे ना. ते डांगर, टरबूज, अरे काय त्याची चव आहे. हे आता इंजेक्शन देऊन त्याला तांबडंही करतात. सगळे निघलं महाराज. आता इंजेक्शनवर चालतं. खरं त्यांचा व्यवसाय आहे तो. म्हणून जिकडे गंगेची रेती उघडी असते तिकडे कलिंगड, टरबूज, डांगर, काकडी. जिकडे पाणी असते तिकडे नावाडी लोक. बरोबर आहे ना. मग नावाडी पाण्याच्या बाजूला आहे का टरबुजाच्या. पाण्याच्या. मग जिकडे टरबूज आहे, डांगर आहे, काकडी आहे, कलिंगड आहे, तो गंगेचा सकाम तट आहे, जिकडे फळ आहे. जिकडे पाणी आहे हा निष्काम तट आहे. नावाडी भक्तीच्या निष्काम तटावर बसलेला आहे. निष्काम तटावर जो भक्त बसलेला असतो तो भक्त भगवंताला मागत नसतो, भगवंत त्या भक्ताला मागतो. म्हणून मागी नाव मागतात. तो उठत नाही, नमस्कार करीत नाही, कोण्या गावाची म्हणून चौकशी करत नाही. बराच वेळ झाला बसल्या बसल्या बाता मारतो. आम्ही ऐकलंय देवा, तुमच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली आणि ते पाय जर लाकडाच्या नावेला लागले तर पत्थर से लकडा नरम होता है. ज्याच्या पायानं दगडाची बाई होती त्याच्या पायानं लाकडाची नाही होणार का. मग याची बाई झाली म्हणजे हे एक बाईन, घरची एक बाईन, दोन झाल्या बाया. बरं दुसरा धंदा नाही, कुक्कुट पालन, जर्सी गाई, तसलं काही नाही. ये प्रतिपालव सब परिवारू, जानत नाही प्रभू और कबारू, छोत सिलाबाई नारी सुहाई, पहन तेन काठ कठिनाई, तरणी मुनी घरनी हुई जाई, बाट परी मुरी नाव उड़ाई. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहो. मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर आम्ही पलीकडे तुम्हाला नेईल. नेल्यावर 1 रुपया घेणार नाही. कारण उदासीन वेशातल्या माणसाकडून आम्ही नावाडी लोक पैसे घेत नाही. आणि दुसरं कारण आम्हाला देण्यासाठी कैकईनं तुमच्या जवळच काही ठेवलं नाही. बसल्या बसल्या पाहता. आणि पहिल्या भेटीत जर विश्वास बसत नसेल प्रभू तर तुमच्या बापाची, दशरथाची शपथ,
दशरथाची शपथ म्हटल्यावर लक्ष्मण बिघडला, धनुष्याला बाण लावला। ए कवट, तेरी ये मिजाज मेरे पिता की कसम तक पहुंच गया, मार डालूंगा। तो हंसू लागला, बोले भगवान ये मांगने की तरीका है क्या जी? बड़ा भैया नैया मांगता, छोटा रिवॉल्वर दिखा रहा है, उनको क्या लगता है मैं डर जाऊं? डरने वाला नहीं, मारने दो, बहुत बड़ा फायदा। क्या फायदा? पहला फायदा लखन के हाथों मरण, दूसरा फायदा गंगा के तट पर मरण, तीसरा फायदा भगवान के सामने मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे तो भगवान आंसू पूछेगा, पांचवा फायदा भगवान को प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और छठवां फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको 10वें के दिन रुकना पड़ता। लखन ने हिसाब लगाया, लंगोटी वाला 10 दिन रुकने की बात कर रहा है, मारने लायक नहीं, पुन्हा बाण भात्यात ठेवला। अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहू, जर पाय धुण्याचा आग्रह कराल तर। आता थोडस म्हणू आपण, चालेल ना? मैंने चरणों की महिमा, लग्नात खूप नाचले आज आमचे माणसं, कालही सगळे तरुण नाचले, अरे हाय धडाका दिला उडून। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। 2 मिनट। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएंगे। धूल चरण को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान सबर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान सबर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान सवर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएंगे। मैंने चरणों तुम्हारे चरणों हाथ वर। एक लाइन हाँ। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, मैंने चरणों की महिमा, पुन्हा एकदा। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु। मैंने चरणों गमला था। नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु, नाव लकड़े की मेरी पुरानी प्रभु। नाव लकड़े बात की मुस्कुराने लगी, नाम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात के मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात के मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात के मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात के मटकी हो, बात के मटकी सुई मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। हुक्म को हिलाने लगे, नगरी भाई भगवान सबर मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा, नाव लकड़े की मेरी पुरानी, मैंने चरणों की महिमा,
नाव लकड़े की मेरी. बरोबर आहे. मैं चरणों की महिमा करी प्रभु नाम लकड़े की मेरी पुरानी प्रभु. मैं चरणों की महिमा करी प्रभु नाम लकड़े की मेरी नाम लकड़े की मेरी पुरानी. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहो. पाय धुण्याचा आग्रह कराल तर भगवंत म्हणाले जाओ बेगे आण जल पाव पखारो होत विलंब उतारे पारो. जाओ भाई जल्दी जल लेकर आओ. 4:45 बज रहे. मग नावाडी उठला घरी जायला लागला. तुमटे बाबा रामचंद्राला लक्ष्मणजी म्हणाले पाणी आण म्हणलं ना त्याला. तिला गावाकडे चाललं. आवाज द्यावा लागला. अरे केवळ कहा जा रहा. घर जा रहा हूं घर. अरे तू घर कहा भेजा. आपने नहीं भेजा लेकिन मुझे है भेजा. कळतं तुम्हाला. कोई मंगल कार्य करना पड़ता तो पत्नी को साथ रखना पड़ता. आज भगवान के पांव धोने का प्रोग्राम है तो मेरे पत्नी को बुलाता हूं. लखन जी बोले भैया ये घर जाएगा पत्नी बच्चे बुलाएगा. पत्नी बच्चे नहाएंगे कपडे बदलेंगे तब तक खड़ा रहना पडेगा. करे क्या फसे. जाओ भाई. ते घरी गेलं. उघड्या अंगाचे 2 लेकर त्याचे गाठी लुंगी बायको केसा जिंजा उडत होत्या. मोडकं झोपडं आणि खुशीत येऊन अगं चल कुठं. देवाचे पाय धुण्याचा योग आहे आपल्याला नवरा बायकोला. काय योग आहे. दारिद्र्याला काही मर्यादा पाहिजे होती का नाही. एकही धातूचं भांडं आपल्या घरात नाही. ते लाकडाचं पीठ मळायचं काठोट आहे त्याच्यातच पाय धुवायचे. धातूचं भांडं असतं तरी मी देवाचे पाय धुतले नसते. कारण माझा देव 14 वर्षासाठी उदासीन वेशात आलेला आहे. त्याला धातूला स्पर्श करायचा नाही. त्याच्या व्रताला बाध येईल म्हणून मी हे पीठ मळायचं काठोट वापरणार आहे. आणि दुसरं कारण धातूच्या भांड्यामध्ये पाय धुतल्यानंतर तीर्थ वाटून दिलं की भांड कोरडं होऊन जातं. पण लाकडाचा गुणधर्म आहे त्याच्यात पाणी मुरतं. हे पीठ मळायचं लाकडाचं काठोट आहे ना. आपण देवाचे पाय धुवू. तीर्थ वाटून दिल्यानंतर देव निघून गेल्यानंतर याच्यामध्ये पाणी मुरलेलं असेल आणि तू महिनाभर बाजरीचं पीठ मळू 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 भाकरी करशील तर माझ्या गरीबाच्या परिवाराला 1 महिना चरणामृताचा प्रसाद मिळत राहील. म्हणून मी काठोट वापरणार. म्हणून पाणी कठवटा भरिले यावा. गंगेच्या काठाला नावाडी डाव्या हातामध्ये काठोट काठोकाठ पाणी भरलेला आहे बसला. रामचंद्र प्रभूंनी त्या आपला उजवा पाय त्याच्या काठोटामध्ये सोडला. पाय धुवू लागला नावाडी. भाव विभोर झाला. डोळ्याला धारा लागल्या. रडू लागला. त्याच्यामुळे हात हालतो भांड हालतं देवाचा पाय हालतो देवही हालतो. लक्ष्मणजी रागावले. पाव धोने के तरीका है क्या रे. भगवान हिल रहे भगवान गिर जाए तो. चुप रहो लखन जी. गंगा का काठ है अयोध्या नहीं. सब मेरे तरीके से होगा. बीच में बोलना नहीं. रामचंद्र म्हणले तसं नाही भाऊ. अरे तो माझा पाय हालतो मी हालतो पडलो तर. गरीबाची चेष्टा करता का देवा. एक विचारू. बळीला घातला होता पाताळात. त्या दिवशी किती किलोमीटर पाय उचलला होता तुम्ही. त्या दिवशी नाही पडला. आणि माझ्यासारख्या लंगोटीवाल्या गरीबासाठी फुटभर पाय उचलला तर पडण्याची भीती. चेष्टा करता का गरीबाची. आणि जर पडण्याची भीती वाटते तर एक काम करा ना. काय खाली वाका. माझं डोकं धरा. तुम्ही नाही पडायचे मला आशीर्वाद भेटल. एवढा वस्ताद जगाचा बाप वाकवला. त्याचं डोकं धरलं. नावाडी पाय धुवू लागला. तेव्हा भगवान हसू लागले. पण हसण्यातले वेगवेगळे भाव आहे. कधी कधी लक्ष्मणाकडे पाहून हसत होते. कधी सीतेकडे. लक्ष्मणाकडे पाहून का हसायचे देव. लक्ष्मणा कोण आहे रे हा माहिती आहे का तुला. हा मागच्या जन्मी कासव होता. तू शेष होता. मी विष्णू होतो. क्षीरसागरात तुझ्यावर झोपायचो. हा कासव दर्शनाला यायचा.
माझी निद्रा भंग होईल म्हणून तू फणा उगारायचा हे घाबरून निघून जायचं. एक दिवस जास्त जवळ आलता कासव, निद्रा भंग होईल, जोरात मारला, फणा मेला आणि तो तडफडून. तोच कासव झाला आता नावाडी, तो शेष झाला तू लक्ष्मण, तो विष्णू झालो मी राम. मागच्या वेळेला तू त्याला जवळ येऊ दिलं नाही ना, आता ते तुला लांब उभं ठेवतं, एकटं पाय धुतले का मागची वसुली चालू आहे व्याजाच. म्हणून लक्ष्मणाकडे पाहून हसत होते, कधी सीतेकडे पाहून हसायचे. सीते बघ, तुझ्या बापानं तुझ्यासारखी कन्या दिली तरी पठ्ठ्यानं लग्नाच्या मांडवात सासऱ्याला डाव्या पायाचा एक अंगठा धू दिला होता. हे काही नाही देत लगोटीवालं, पण सीते 2 पाय धुत एकटं बघ. म्हणून चिडवण्याचा प्रकार, सीतेकडे पाहून हसत होते. त्याला पाय धुण्याचा कार्यक्रम झाला आणि मग दंडवत घातला. प्रभूला सांगितलं मला तुडवून नावेत बसा. नाव निघाली, पलीकडचा काठ यायला 5-7 मिनिट लागले असते, पण त्याला माहिती होतं आता जर उतरला देव तर निघून जाईल. पुन्हा योग्याच्या ध्यानाला नाही येणारा, पठ्ठ्याच्या नावेत बसल्या का पाण्यात उडी टाकते का. फिरवली ना, आलं तिकडे वापस चाललं घेऊन. लक्ष्मण म्हणला दादा याच्या डोक्यात काही फरक आहे का, आता 5 मिनिटात उतरलो असतो हे वापस चाललं घेऊन. जाऊ दे तिकडे उतरू का, तुला वाद घालायची सवय आहे. तुला काही नियम माहिती आहे का, काय बिगर तिकीट कंडक्टर सोबत भांडत नसतं. आपण एवढे फुकट तिकडे उतरू, तिकडे नाही, इकडे 4 चक्कर झाले हो. इधर का उधर का इधर 4 चक्कर लगा रहा. आपको क्या लगता है घूमने घूमने नहीं आए जी, बनवास आए. लेकिन मेरा भी सवाल है, क्या 14 साल में टाइम टेबल दिया है क्या, कहीं नहीं. उक्कड़गांव, उसके बाद बारसी, बाद में सोलापुर, कहीं रुकना है ना, 2-4 घंटे बैठो, क्या बिगड़ता है, फुकट तो बैठना है, मैं तो चला. तसं नाही रे, आम्ही राजाचे पोरं. आतापर्यंत घोड्यावर बसलो, रथातही बसलो, नावेत बसण्याची पहिली वेळ आहे. पाण्याची भीती वाटते. तुम्हाला पाण्याची भीती वाटते तर माझा हात धरा. शाबास, भीती मला वाटते हात तुझा धरू. हा प्रभू का, मी जीव आहे तुम्ही देव. जीव की आदत है भगवान का हाथ पकड़ना छोड़ना, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. तो मेरा हाथ पकड़ो. जीव की आदत है हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना. 10 तारीख तक रामायण सुनेंगे, समझ लेना भगवान का हाथ पकड़ लिया. 11 तारीख के बाद सैराट देखने जाएंगे, समझ लेना छोड़ दिया. छोड़ना पकड़ना ये जीव की आदत है, लेकिन भगवान जिसका हात पकडता कधी छोडता नाही. तो मेरा हात पकडो. देवाने जीवाचा हात पकडल्यानंतर पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही. नाव पलीकडे लागली, नावाडी उतरला. प्रभू सीता लक्ष्मण सगळे उतरले, दोर झाडाला बांधला. नावेनं साष्टांग दंडवत, नावे लक्ष्मणाने आपलं हे नावाड्याने साष्टांग दंडवत प्रभूला घातला. तेव्हा प्रभूनं सीतामाईकडे पाहिलं. सीतामाईनं आपल्या बोटातली मुद्रिका रामचंद्राजवळ दिली. रामचंद्र ती मुद्रिका देऊ लागले. तेव्हा नावाडी रडू लागला. भगवान, मैंने आपको वचन दिया था उस पार ले जाने के बाद कुछ नहीं लूंगा, तो भी सुवर्ण की मुद्रिका दिखा रहे, बराबर है. मेरे कपड़े फटे हैं, एक ख्याल में रखो भगवान, मेरे कपड़े फटे हैं, संस्कार फटे नहीं, मैं कुछ नहीं लूंगा. फिरती बार जब तुम आवा, सो प्रसाद मैं सिरी धरी लेवा. आणि ज्यांचा धंदा सारखा असते ना मालक, ते पैसे घेत नाही. लक्ष्मण बोलला, धंदा सारखा कसा रे, आम्ही राजाचे बरोबर नावाडी. तू बोलला का, तुमचं जमत नाही 2 वाजल्यापासून. जय भाऊ माझ्यासोबत बोल. धंदा सारखा कसा, धंदा सारखाच आहे प्रभू. तुमचाही धंदा तारण्याचा, माझाही धंदा तारण्याचा. फक्त बिझनेस छोटा मोठा, माझी टपरीन, तुमचं होलसेल. म्हणजे मी नदीहून तारतो, तुम्ही भावसागरातून तारता. लहान मोठा धंदा, पण एकच ना धंदा दोघाचा, तारण्याचा धंदा. ज्याचा धंदा सारखा ते पैसे घेत नाही. हे त्या सलून मध्ये दाढी करतं, त्या सलून वाला या सलून मध्ये दाढी करतं. हमारी तुम्हारी कच्ची उतर आई, ना पिते की बनवाई. म्हणून नाही सेना नहाई ले, तो धोबी सेना धोबी ले. तीन जाति को न बिगाड़ियो, प्रभु तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो. मैं आऊंगा तोरे घाट, तो भवसागर पार उतारियो. बस निघाले. गंगा मातेचं पूजन केलं. गंगा माता प्रसन्न झाली. सीतेसह आशीर्वाद दिला सीतेला. तू देवरसह पतीसह सकुशल अयोध्येला वापस येशील, हा गंगेचा आशीर्वाद आहे. भारद्वाजीच्या आश्रमात त्यांनीही पूजा केली. बसायला दिलं. सांगितलं, प्रभुजी 5 बजने को 3 मिनट कम है. अब इतने ठंडी में, इतने घने जंगल,
कहीं मत जाना भगवान, आज के रात मेरे आश्रम में विश्राम करो, खा पी के कल दोपहर 2 बजे निकलो। तो आज की कथा भारद्वाज जी के आश्रम में विश्राम कर रही। आता 3 दिवस राहिले, भरा भरा जातात दिवस भरा भरा जातात। आता संधी सोडू नका, ज्यांच्याकडे आमचा निवास आहे, फार मोठा रामकथेचा कार्यक्रमही त्यांच्याकडे मागच्या वेळेला झालेला आहे। ते पूजनीय एकनाथजी महाराज लोमटे परिवारासह या ठिकाणी आले। त्यांच्या उपस्थितीनं तुम्हाला मला सर्वांना आनंद झाला। 12ही महिने तिथे नक्षत्र चालू आहे, जाणारे येणारे जेवून जातात, अन्नदान चालू आहे, हरिनाम चालू आहे। बरेच भक्त लांबून येतात, ज्यांना ज्यांना तिथे सुख प्राप्ती होते, व्यथा दूर होतात, त्यांना त्यांच्या जीवनात आनंद द्विगुणित होतो। त्या सर्वांची बाबावर, त्यांचे पूजनीय पिताजी सुभाष महाराजावर सर्वांची पांडुरंगासारखी श्रद्धा आहे। त्या परिवारात आम्ही 3 दिवसापासून आहे। अजून 1 दिवस तिकडे आमचा मुक्काम आहे। मग आमचं उद्या पुण्य संपलं म्हणजे आम्ही जाणार, मगच या पुण्याची पावटी सरे जावं लागते। मग 1 दिवस भोसले काकाकडे मुक्काम करायचं आहे। 1 दिवस काल्याचं कीर्तन आहे राहुरी तालुक्यातल्या देवळालीला, त्याच्यामुळे रात्रीचंच जायचं आहे। म्हणजे मुक्काम राहुरी तालुक्यात आहे, शिर्डीजवळ। ते भिक्षा गाणगापूरला, पांचाळेश्वरला स्नान असंच असते आमचं। मग आहे ते आता थोडेसे काही प्रेमाचे संबंध पडतात, त्याच्यामुळे तेही सोडता येत नाही, ही सोडता येत नाही। आणि उशिरा हे कथेचं नियोजन उशिरा झालं, म्हणजे मला उशिरा त्या मानाने वर्षे आधी जातात, पण ते आमचे गुरुबंधू असल्यामुळे ती कथा करावी लागेल आपल्याला। हो बाबा, कुठं कोणत्या गावाला, कोणतंही गाव असू द्या म्हटलं, पण गावाचं नाव तर सांगा, कथा काय हायवेला करायचे नाही। उक्कडगाव म्हणजे ते कुठं आलं, ते आलं येरमाळ्यापासून जवळ आहे। बरं ठीक आहे बाबा। म्हणून तिकडून हे निमंत्रण उक्कडगावकराच्या वतीनं शास्त्रीजींनी भगवान गडावून मला निमंत्रण दिलं। आणि मग यांचे 2-3 फोन झाले। हे पत्रिका घेऊन बाबाकडे गेले तर बाबा म्हणले माझ्याकडेच बाबाला ठेवतो, असं झालं ते। म्हटलं ठीक आहे, तिथे चांगलं आहे। आज सगळी महात्मे मंडळी आली, आनंद द्विगुणित झाला। आता पाहता पाहता 4 दिवस संपले बरं, हे लगेच भराभरा संपतात। 3च दिवस राहिले। आता संधी सोडू नका, खूप सुंदर व्यवस्था उक्कडगावच्या लोकांनी केली, काही काटकसर ठेवली नाही। आता हे भरलं, माता भगिनींचं भरलं पूर्ण। तर पुरुष मंडळीलाही काही कामं असतात, त्यांच्याही मागे व्याप असतो, ते सगळे सांभाळून पुन्हा रात्रीची कीर्तन असतात। ठीक आहे, आता उद्या कार्यक्रम, उद्या म्हणजे रात्रीला कोणाचा आहे हे सगळे निवेदक सांगतील, तुम्ही सगळी माहिती द्या बाबा, मग आपण आरती घेऊ, बरोबर आहे? हां ठीक। सप्ताहातील प्रमुख कथाभाग म्हणजे रामायण आहे। हरिभक्तीपरायण आदरणीय, वंदनीय, पूजनीय हिंदू धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये वाल्मिकी रामायण, एकनाथ रामायण, तुळशी रामायण, अनेक लोकांचे रामायण लेखणीनं प्रसिद्ध झाले। वाणीनं प्रसिद्ध असणारे एक व्यक्तिमत्व हिंदुस्थानात म्हणजे आदरणीय डोक महाराज। आपल्या गावाचं भाग्य, भगवान बाबाची कृपा आणि आदरणीय शास्त्रीजी महाराज यांची प्रेरणा, यामुळेच आपल्याला यांचं दर्शन लाभलेलं आहे। त्यांचं आम्ही सर्व ग्रामस्थांचा आभार मानतो। या आपल्या कार्यक्रमासाठी आयोजित ज्यांना आपण निमंत्रित केलेलं होतं
मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते असे जनसेवानंद सुभाष बाप्पा महाराज यांचे सुपुत्र पवित्र तो कोण पावन तो देश जिथे हरजेदास जन्म घेते असे आमचे हरिभक्ती परायण एकनाथ महाराज लोमटे त्यांना ग्रामस्थाच्या वतीनं निमंत्रित केलं होतं आणि ते सर्व ग्रामस्थाच्या विनंतीला मान देऊन आपल्या गावाला येऊन त्यांनी दर्शन दिलं त्याबद्दल त्यांचं आभार होतं. इकडे ते आले त्यामुळे त्यांचं ग्रामस्थाच्या वतीनं विजय वनमुंडे, विजय पाटील, किरण घुले या तिघांनी पुढे या. श्रीफळ आहे, शाल आहे, गुच्छ आहे, तिघांनी एक वस्तू घ्यायची पुढे यायचं पटकन त्यांचा सत्कार करायचा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे यांचं नाव घेतं ते पुण्य होईल असे आमचे प्रेमाचे हरिभक्ती परायण हरिभाऊ गीते महाराज दिगोळकर, गीते बाबा चरणराज त्यांना या ग्रामस्थाच्या वतीनं आपण निमंत्रित केलं होतं. तेही ते स्टेजवर आलेले आहेत. त्यांचाही सत्कार ग्रामस्थाच्या वतीने रामकृष्ण वाघाचे वाडीकर, पांडुरंग मुळे, संध्याकाळी हरिभक्तीपरायण विष्णू शास्त्री महाराज आळदीकर यांचं सुसरादाचं कीर्तन होणार आहे आणि त्या कीर्तनानंतर भजन सम्राट वारकरी भूषण हरिभक्तीपरायण गोदावरीताई मुंडे यांचं सुसरादा असं संगीत भजन होणार आहे. तर सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे ही विनंती. सर्व आरती आणलेल्या महिलांनी ताबडतोब आरतीचं ताट घेऊन आरतीसाठी पुढे या. आरत्यावाल्या मावल्या या पुढच्या ग्राउंड मध्ये रोजच्या प्रमाणे उभ्या राहा.
बाबा महादेव की जय पवना सुंदर हनुमान की जय बोले भाई सब संतन की जय नमः पार्वती पते हर हर महादेव भावली दाने गणेश महाराज की जय महाराज की जय जोग महाराज की जय योगेश्वरी माता माता की जय संत भगवान बाबा संत महाराज वामन भाऊ महाराज की छत्रपति जय शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज जिजाऊ माता की जय भारत माता माता की जय तसेच तसेच उभे राहा तेव्हा उभे राहा आपण पहिलं 2 मिनिट माईक देऊ त्यांना आणि हा जमला आता या वारकरी संतांच्या उकडगावच्या पावनभूमीमध्ये श्री संत भगवान बाबा श्री संत वामनभाऊ महाराज आणि पंचक्रोशीतील सर्व संत सज्जनाच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊन संत गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याला अत्यंत चांगल्या रीतीने पुढे नेण्याचं कार्य करणारे आदरणीय पूज्यवंदनीय आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण रामरावजी ढोक महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरणीय पूज्यवंदनीय ज्यांनी रामायण म्हणजे काय आहे हे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कान्याकोपऱ्यात कथेच्या माध्यमातून पोचवलं आदरणीय पूज्यवंदनीय रामरावजी महाराज ढोक नेहमी सांगत असतो, तुम्ही जरी माळावर गेलात जिथं आले महाराज ढोक त्या ठिकाणी जमतात हजारो लोक. हा खऱ्या अर्थाने ढोक महाराजांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही वाजवलेली आहे टाळी. 8 दिवसात रामायण कसं आहे तुमच्या उतरणार आहे गळी. उशिरा का होईना पण उकडगावालाही माझी यायची आली पाळी. अशा या सोनेरी साळींकाळी रामायण उतरते आपल्या गळी. खरं म्हणजे आणि गंध शोधतो ढोक महाराजांच्या भाळी आल्या. अशा प्रकारचं ढोक महाराजांचं जीवन आहे. आणि राज्याच्या आणि बाहेर कुठे जरी फिरत असताना एक लक्षात येतं की असं एक शहर नाही जिथे भगवान बाबांची मुंबईच्या नगरानगरामध्ये आणि राज्याच्या आणि बाहेर कानाकोपऱ्यात बाबांची हे पुण्यतिथी सोहळा होतो. मला असं वाटतं बाबांचा जन्म हे ऐश्वर्याचा आहे, पण बाबांच्या जीवनाचं कार्य सुद्धा चंद्र सूर्यच आहे तोपर्यंत असं ऐश्वर्यवान होईल. हे कार्य आहे ऐश्वर्यवान. तुमच्या शब्दाला ढोक महाराजांनी दिला मान, म्हणून सगळ्याचा तिकडं आहे कान. इथला सप्ताह होतो छान छान छान. एवढी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. गावाचं नाव आहे उकडगाव. असं आहे गावाचं नाव आहे उकडगाव. या गावात आहे साधू संतांचा भाव. आणि शिक्षणाच्या बाबतीत सोनवणे साहेबांनी महाराष्ट्रावर केलेले आहे या गावाचं नाव. खरं म्हणजे सोनवणे साहेबांची संस्था या ठिकाणी येणं म्हणजे या गावचं शैक्षणिक होत आहे सोनं. या गावकऱ्यांनी त्यांना कुठं पडू दिले नाही ऊनं. आणि त्यांचंही तुमच्याकडे आहे जाणं येणं. आणि आर्थिक मदतीने या सप्ताहाकडे त्यांचं सुद्धा आहे पाहणं. म्हणून ढोक महाराजाचा 8 दिवस आहे या ठिकाणी एवढी विनंती करतो. आणि अधिक काही न बोलता आपल्या सर्व गावकऱ्याला माता बहिणींना धन्यवाद देतो. इथं ठिकाणी आलेल्या ताई माया अक्का आणि काकी घरी राहिल्या त्या बाकी जे रामायणाला गेल्या त्यांना वाटणार आहे आपली झाली चुकी. खरं म्हणजे समोर बसले आहेत आदरणीय महाराज एकनाथ. ते महाराष्ट्राला करतात आहेत सनाथ. मी माझं बोलणं थांबवतो, तुम्हाला ठेवत नाही आता उन्हात. हे आलं माझ्या ध्यानात. हळूच सांगायची गरज नाही कानात. एवढी मी हरिभक्ती परायण प्रकाश महाराज बोरले अखिल वारकरी परिषदेचे अध्यक्ष. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आदरणीय वंदनीय पूजनीय रामचंद्रजी महाराज बोरले यांचे संस्थांचे मार्गदर्शक हरिभक्ती परायण वंदनीय प्रकाशजी महाराज बोरले यांना आपण आवर्जून निमंत्रित केलं होतं. आपल्या पहिल्या सप्ताहाची सुरुवात उकडगावला सप्ताह झाला 1987 साली. त्या सप्ताहाचे मार्गदर्शक होते संतराम बाबा गरकळ घाटशिळ पारगाव भगवानगडच्या पायथ्याला. आणि त्या पहिल्या सप्ताहामध्ये हरिभक्ती परायण
प्रकाशजी महाराज बोलले यांचं कीर्तन झालं होतं. ज्यांचं कीर्तन पहिल्या सप्त्यात झालं त्याचं कमीत कमी दर्शन तरी रौप्य महोत्सवाला व्हावं ही अपेक्षा ठेवून आम्ही त्याला बोलावलं होतं. ते आले. सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय वंदनीय आणि पूजनीय या गावाचं एक आदर्श व्यक्तिमत्व सुरेश काका मुळे, श्रीमंत मुळे, मला वाटतं नाव न घेता एका थोर व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी 5-4 माणसांनी आगावार तरी चालेल. नाव घ्यायची पाळी देऊ नका. या 5-4 जण या. त्यांना असं यायचं, दर्शन घ्यायचं आणि मधल्या लाईन जायचं. नंतर पुरुष येतील असे या मार्ग येतील, दर्शन घेऊन मधल्या मार्ग जातील.